नमस्कार. आज 7 मे 2026, आज गुरुवार. आज सकाळी चंद्राचे भ्रमण आहे पूर्वाषाढा नक्षत्रामधून आणि सायंकाळी 6:46 नंतर चंद्र जातो आहे उत्तराषाढा नक्षत्रामध्ये. तर या पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रातील चंद्राचे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र भविष्य. प्रथम नक्षत्र अश्विनी नक्षत्र. सकाळी धनलाभ होण्याची शक्यता असून रात्री मात्र पैशाची अडचण जाणू शकते, त्यामुळे महत्वाची कामे आज सायंकाळच्या आत आटपावी. आजसाठी आपणास उपाय, खिशात जुने नाणे कायम ठेवावे. आजसाठी दिवसाची शुभता आहे 65%. दुसरे नक्षत्र भरणी नक्षत्र. सकाळी धावपळ करावी लागेल. आज थोडीशी मनामध्ये चंचलता जाणू शकते. दुपारनंतर किंवा संध्याकाळी मात्र आपल्याला आर्थिक धनलाभ होण्याचे शुभयोग दिसत आहेत. आजसाठी आपणास उपाय, सुगंधी अत्तर आपण आपल्या कानाच्या मागे लावावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 90%. तिसरे नक्षत्र कृतिका नक्षत्र. सकाळी प्रचंड भाग्याची साथ मिळत असून आज रात्री मात्र थोडा थकवा जाणवू शकतो, त्यामुळे थोडीशी तब्येतीची काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय आहे, तांब्याच्या पेल्यातून आज पाणी प्यावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. चौथे नक्षत्र रोहिणी नक्षत्र. दिवसभर अफाट संपत्ती मिळण्याची योग असून आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ आणि आल्हाददायी आहे. आजसाठी आपणास उपाय, चांदीच्या वाटीत कच्चे दूध ठेवावे व त्याला नमस्कार करावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 99%. पाचवे नक्षत्र मृग नक्षत्र. सकाळी भयंकर अपघात होण्याची शक्यता असून कोणत्याही प्रकारचा प्रवास किंवा कोणतीही गुंतवणूक आज करू नका. सायंकाळी आपले सहकारी आपल्याला चांगला सहकार्य करतील. आजसाठी आपणास उपाय, विटेचा तुकडा आपण आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. सहावे नक्षत्र आद्रा नक्षत्र. सकाळी विजय आपला होतो आहे, मात्र रात्री आपल्याला शारीरिक त्रास किंवा ताणतणाव जाणू शकतो. आजसाठी आपणास उपाय आहे, काळी तीळ चिमूटभर आपण महादेवाला व्हावे. यासाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 50%. सातवे नक्षत्र पुनर्वसू नक्षत्र. सकाळी सासरच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना असून संध्याकाळी मात्र आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यासाठी उत्तम कालावधी आहे. आजसाठी आपणास उपाय, हळदीचे पाणी आपण आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावरती शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. आठवे नक्षत्र पुष्य नक्षत्र. सकाळी सुरक्षित वातावरण असून रात्री मात्र वरिष्ठांसोबत वादविवाद होण्याची संभावना आहे. आज थोडी काळजी घ्या. आजसाठी आपणास उपाय, लोखंडाची किल्ली आपण मोहरीच्या तेलात बुडून सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. नववे नक्षत्र आश्लेषा नक्षत्र. सकाळी नुकसान होण्याची संभावना असून रात्री मात्र घरामध्ये चांगली शांतता टिकून राहील. आज कोणत्याही प्रकारच्या प्रवासाची सुरुवात सकाळी मात्र करणे आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकते. आजसाठी आपणास उपाय, हिरव्या पानाला थोडेसे मध लावून ते पान सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. दहावे नक्षत्र मघा नक्षत्र. सकाळी बँक बॅलन्स वाढतो आहे, रात्री मात्र कर्ज घेण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीतून नफा काढण्यासाठी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंतचा वेळ उत्तम आहे. त्यानंतर कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करू नका. आजसाठी आपणास उपाय, लसणाची एक पाकळी आपण लाल कपड्यात बांधून सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 72%. 11वे नक्षत्र पूर्व फाल्गुनी नक्षत्र. आज शरीरामध्ये ऊर्जा चांगली असून आपण आपल्या मनासारख्या गोष्टी ठरवून त्याच्यामध्ये चांगली अशी यश संपादन करू शकतात. संध्याकाळी आपल्याला धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजसाठी आपणास उपाय, पांढऱ्या रुमालाला 2 गाठी बांधून त्यासोबत ठेवावा. आणि यासाठी दिवसाची शुभता आहे 70%. 12वे नक्षत्र उत्तरा फाल्गुनी नक्षत्र. सकाळी सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात, रात्री मात्र आपल्याला निर्णय घेण्यासाठी थोडी अडचण निर्माण होऊ शकते. आजसाठी आपणास उपाय, गव्हाचे 3 दाणे आपण आपल्या खिशात ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 13वे नक्षत्र हस्त नक्षत्र. दिवसभर जनसंपर्क चांगला असेल. आज संध्याकाळी रोमॅन्टिक डेटवर जाण्याचा शुभयोग असून आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. यासाठी आपणास उपाय, शंखामध्ये असलेले पाणी आपण आपल्या डोळ्यांना कपाळाला लावावे व बाहेर जाताना अंगावर शिंपडावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 99%. 14वे नक्षत्र चित्रा नक्षत्र. सकाळी मोठी मानहानी होण्याची संभावना आहे, रात्री मात्र आपले सहकारी आपल्याला मदत करतील, त्यामुळे आज कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम सकाळी करणे थोडे थांबावे. यासाठी आपला उपाय,
एक बेलपान आपण महादेवाला व्हावे यासाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 25%. आज काळजी घेणे गरजेचे आहे. 15वे नक्षत्र स्वाती नक्षत्र सकाळी व्यवसायामध्ये चांगले यश संपादन करण्याचा शुभयोग असून संध्याकाळी मात्र आपल्या जवळचे लोक आपल्याला धोका देऊ शकतात, त्यामुळे सायंकाळी काळजी घ्या. यासाठी आपणास उपाय काळ्या रंगाचा खराब पेन आपण आपल्या हातून कचऱ्यात फेकावा किंवा एक काळ्या रंगाचा कोळसा आपण आपल्या हातून बाहेर फेकावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 65%. 16वे नक्षत्र विशाखा नक्षत्र सकाळी विरोधक विनाकारण त्रास देऊ शकतात, संध्याकाळी मात्र आपला विजय निश्चित आहे, परंतु दिवसभर कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला आपले सहकारी देखील त्रास देऊ शकतात, त्यामुळे आज आपण मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. आजसाठी आपणास उपाय चण्याची डाळ पिवळ्या कपड्यात बांधून सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 55%. 17वे नक्षत्र अनुराधा नक्षत्र सकाळी वाहन सुख मिळण्याची शक्यता असून रात्री मात्र घरातल्या लोकांसोबत वादविवाद किंवा कटकटी होऊ शकतात, त्यामुळे आज सायंकाळी शांत राहिलेले उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय काळे उडीद आणि मीठ एकत्र करून आपल्या चेहऱ्यावरून 3 वेळा उतरवून बाहेर फेकावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 80%. 18वे नक्षत्र ज्येष्ठ नक्षत्र सकाळी आरोग्याची चिंता त्रास देऊ शकते, रात्री मात्र आपल्याला सुरक्षित वातावरण राहसेल. आज कोणत्याही प्रकारच्या प्रवासापासून आपण दूर राहिलेले चांगले राहील. यासाठी आपणास उपाय आहे आघाडाची झाडाची मुळी आपण आपल्या सोबत खिशात ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 40%. 19वे नक्षत्र मूळ नक्षत्र सकाळी जुनी येणी वसूल होऊ शकतात, सायंकाळी मात्र जवळचे लोक फसवणूक करू शकतात, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक किंवा कोणाला कोणती गोष्ट उसने देणे आज टाळावे. यासाठी आपणास उपाय आहे वडाच्या झाडाचे दर्शन घेऊन वडाच्या झाडाला चिमूटभर काळी तीळ व्हावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 40%. 20वे नक्षत्र पूर्वाषाढा नक्षत्र स्वतःच्याच नक्षत्र चंद्र असल्यामुळे आज थोडासा ताणतणाव जाणू शकतो, मात्र सायंकाळी विजय आपला होणे निश्चित आहे. आजसाठी आपणास उपाय खडी साखरेचे पाणी आपण आपल्या हातून पिंपळाच्या झाडाला टाकावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. 21वे नक्षत्र उत्तराषाढा नक्षत्र सकाळी राजयोग होण्याची संभावना असून रात्री मात्र स्वतःबद्दल चिंता जाणू शकते. घरामधील वातावरण थोडे चिंतेचे असू शकते, थोडा आर्थिक गोष्टींबद्दल ताणतणाव जाणू शकतो. यासाठी आपणास उपाय तांब्याच्या पेल्यातून आज पाणी प्यावे आणि शक्य झाल्यास एक तांब्याचा कॉइन आपण आपल्या सोबत ठेवावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 85%. 22वे नक्षत्र श्रवण नक्षत्र दिवसभर कौटुंबिक सौख्य चांगले असून आज सायंकाळी मात्र आपल्याला चांगले प्रचंड यश लाभते. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. आजसाठी आपणास उपाय 2 पांढऱ्या रंगाचे मोती म्हणजे 2 पांढरे मोती आपण आपल्या सोबत खिशात ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे 98%. 23वे नक्षत्र धनिष्ठा नक्षत्र सकाळी शस्त्रक्रिया टाळा, कोणत्याही प्रकारच्या धारदार गोष्टीपासून आज दूर राहिलेले उत्तम राहील. सायंकाळी आपले सहकारी आपल्याला मदत करतील, परंतु आज संपूर्ण दिवस आपल्यासाठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीसाठी चांगला नाही. आजसाठी आपणास उपाय कुंकुवाचा टिळा आपण आपल्या कपाळाला नाभीला लावावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 25%. आज काळजी घेणे गरजेचे आहे. 24वे नक्षत्र शततारका नक्षत्र सकाळी अडकलेली कामे मार्गी लागू शकतात, मात्र सायंकाळी त्याच कामांमधून काही ना काही अडचण निर्माण होऊ शकते, त्यामुळे कोणत्याही प्रकारची महत्वाची कामे सायंकाळी करू नका. आजसाठी आपणास उपाय गोमती चक्रावरती निळ्या पेनाने फुली मारून ते सोबत ठेवावे. यासाठी दिवसाची शुभता आहे आपणासाठी 80. 25वे नक्षत्र पूर्व भाद्रपदा नक्षत्र आज शेजारच्या लोकांसोबत वादविवाद होण्याची संभावना आहे. संध्याकाळी मात्र आपल्याला चांगली प्रगती होऊ शकते, मात्र सकाळी कोणत्याही प्रकारे मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केलेला उत्तम राहील किंवा आपण शांत राहणे उत्तम राहील. यासाठी आपणास उपाय पिवळी मोहरी आपण आपल्या घराच्या बाहेर सर्व दिशांना फेकावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 50%. 26वे नक्षत्र उत्तर भाद्रपदा नक्षत्र सकाळी स्थिर स्थावर मालमत्तेमधून फायदा होऊ शकतो, तर सायंकाळी मात्र आपले विरोधक सक्रिय राहतील, त्यामुळे आपण सायंकाळी घरात राहिलेले उत्तम राहील. आजसाठी आपणास उपाय आहे कडुनिंबाच्या झाडाला चिमूटभर साखर टाकावी आणि कडुनिंबाची 2 पाने सोबत ठेवावी. यासाठी दिवसाची शुभता आहे 75%. 27वे नक्षत्र रेवती नक्षत्र सकाळी प्रवासातून विघ्न जाणू शकते, संध्याकाळी मात्र शांतता टिकून राहील. आज कोणत्याही प्रकारे कोणाशी वाद होणार नाही याची काळजी घ्या, शिवाय वाहन चालवताना थोडी काळजी घेणे गरजेचे राहील. आजसाठी आपणास उपाय एक वेलदोडा आपण आपल्या हातून गणपतीला वाहावा. यासाठी दिवसाची शुभता आहे 35%. तर हे होते आजचे नक्षत्र भविष्य. अशाच प्रकारच्या नक्षत्र भविष्यासाठी आपण आपल्या श्री शास्त्र चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो.
शुभम भवतु.